मी प्रतिभा मोरे, मराठी सुलभ भारती इयत्ता 6वी, बाबांचं पत्र याचा स्वाध्याय घेत आहे. शब्दार्थापासून घेऊया. गुरफटणे, गुंतून राहणे, निराश, नाराज, हितगुज, आपल्या मनातील गोष्ट सांगणे. विपरीत, वाईट, संबोध, मूळ संकल्पना, आंतरिक गुण, अद्भुत गुण, भेटी अंती, भेट झाल्यानंतर. स्वाध्यायाची सुरुवात करूया. एका शब्दात उत्तरे लिहा. एका शब्दात म्हणजे एखादं वाक्य लिहायचं, एक शब्द लिहायचा. उदाहरणार्थ, कठीण गेलेला पेपर गणिताचा. गणिताचा काय आहे? एका शब्दात उत्तर आहे. याला म्हणतात एका शब्दात उत्तरे लिहिणे. प्रश्न दुसरा आहे, वैष्णवीला पत्र लिहिणारे. उत्तर आहे बाबा. परीक्षेतील गुणापेक्षा महत्त्वाचे गुण. उत्तर आहे आंतरिक गुण. प्रश्न चौथा, वैष्णवीसाठी बाबा आणणार असलेला खाऊ. उत्तर आहे पुस्तकाचा. प्रश्न दुसरा, थोडक्यात उत्तरे लिहा. थोडक्यात उत्तरे लिहा म्हणजे 2 लाईनीत तरी उत्तरे लिहायची. आईने दूरध्वनीवरून बाबांना कोणता निरोप दिला? उत्तर आहे, आईने दूरध्वनीवरून बाबांना असे सांगितले की वैष्णवीला 6 माईचा गणिताचा पेपर कठीण गेल्यामुळे ती फार निराश झाली व रडत होती. प्रश्न दुसरा, बाबांनी दूरध्वनीवरून बोलणे का पसंत केले नाही? उत्तर आहे, पत्रातून वैष्णवीशी सविस्तर हितगुज करावे म्हणून बाबांनी दूरध्वनीवरून वैष्णवीशी बोलणे पसंत केले नाही. प्रश्न तिसरा, गणित विषय वैष्णवीचा लाडका होण्यासाठी बाबांनी कोणते उपाय सुचवले होते? उत्तर आहे, गणित विषय वैष्णवीचा लाडका होण्यासाठी बाबांनी तिला गणिताशी मैत्री करणे, संकल्पना, सुबोध क्रिया नीट समजावून घेणे व उदाहरणे सोडवण्याचा सराव करणे हे उपाय सुचवले आहेत. कळलं? प्रश्न तिसरा आहे, खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. नृत्य, नाच, सुंदर, सुरेख, उशीर, विलंब, अवघड, कठीण. पुन्हा सांगते, नृत्य, नाच, सुंदर, सुरेख, अवघड, कठीण, उशीर, विलंब. खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. विरुद्धार्थी म्हणजे अपोजिट शब्द. कठीण, सोपे, मैत्री, वैर, अपयश, यश, अवगुण, गुण. पुन्हा सांगते, कठीण, सोपे, मैत्री, वैर, अपयश, यश, अवगुण, गुण. समजला? प्रश्न पाचवा, वैष्णवीच्या अंगी असलेल्या कला. वैष्णवीच्या अंगी कोणकोणत्या कला होत्या तर त्या इथे लिहायच्या आहेत. तर पहिली एक आहे गोष्ट सांगणे, 2 चित्रकला, 3 नृत्यकला. पुन्हा सांगते, 1 गोष्ट सांगणे, 2 चित्रकला, 3 नृत्यकला. प्रश्न दुसरा काय, बाबांनी कला जोपासण्याचा आग्रह केला कारण कला याचं आहे 1 जीवन सुंदर करते, 2 व्यक्तिमत्व फुलवते, 3 गुणांची वाढ करते. परत सांगते, बाबांनी कला जोपासण्याचा आग्रह केला कारण कला ही जीवन सुंदर करते, व्यक्तिमत्व फुलवते, 3 आहे गुणांची वाढ करते. सध्याच्या युगात पत्र पाठवण्यासाठी कोणकोणते साधने उपलब्ध आहे याची यादी करा. म्हणजे आजकालच्या युगामध्ये हे करण्यासाठी कोणती साधने उपलब्ध आहेत सध्याच्या जगामध्ये, म्हणजे पत्र पाठवण्यासाठी कोणकोणत्या सोयी आहेत, कोणकोणत्या गोष्टी उपलब्ध आहेत, तर ते इथं लिहायचं आहे. उदाहरणार्थ मी 1-2 तुम्हाला सांगते. मेसेज, पोस्ट, ईमेल तसेच सोशल मीडियाचा वापर करून सुद्धा आपण काय करू शकतो, आपले पत्र पाठवू शकतो. किंवा पत्राऐवजी आपण आजकाल काय करतो, मेसेज करतो, पोस्ट पाठवतो, ईमेल करतो.
किंवा सोशल मीडियाचा पण वापर करतो. प्रश्न 7वा आहे, दिवाळीच्या सुट्टीत तुम्ही काय 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 गंमत करणार आहे याची यादी करा. म्हणजे तुम्ही दिवाळीच्या सुट्टीत काय काय करणार आहे ते यादी करा. तर एक लिहायचं, मी गावाला जाणार आहे, मग तिथं गेल्यावर खूप खाऊ खाणार आहे, दिवाळीचा फराळ खाणार आहे. 3 लिहायचं, मी खूप फटाके फोडणार आहे. 4 लिहायचं, मी घराला सजवणार आहे, दिवाळीचा किल्ला बनवणार आहे ना. तसंच घराच्या बाहेर कंदील लावणार आहे. असे 5-6 गोष्टी लिहून त्याची यादी बनवायची. आता इथं आहे, तुमच्या मित्राला मैत्रिणीला पोहण्याच्या स्पर्धेत राज्यातून क्रमांक प्राप्त झाला, त्याचे किंवा तिचे अभिनंदन करण्याचा संदेश तुम्हाला द्यायचा आहे. त्याचा किंवा तिचा काय करायचं आहे, तुम्हाला अभिनंदन करण्याचा संदेश द्यायचा आहे. म्हणजे ते कसं लिहायचं, तर मुलगा असेल तर प्रिय असेल अजय लिहा, मैत्रीण असेल प्रिय अनिता लिहा, जे असेल ते लिहा. आणि संदेश कसा द्यायचा, तू पोहण्याच्या स्पर्धेत राज्यात सर्वप्रथम आल्याबद्दल तुझे मनापासून अभिनंदन, मला तुझा अभिमान वाटतो, असेच उज्ज्वल यश तू मिळवावेस, ही हार्दिक शुभेच्छा. अशा प्रकारे आपण काय करायचं, तिचं अभिनंदन करायचं. प्रश्न 9वा आहे, अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. यासारखे काय लिहायचे, तुम्हाला 2 वाक्य लिहायचे आहेत. तर एक मी तुम्हाला सांगते, कठोर परिश्रमाला पर्याय नाही. एक वाक्य घ्या चौकटीत, कठोर परिश्रमाला पर्याय नाही. 2 घ्या, केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. कळलं, केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. खालील शब्दातील रिकाम्या जागी कंसातील योग्य विशेषणे लिहा. म्हणजे इथे जे रिकाम्या जागे आहेत ते कंसामधील जो योग्य शब्द असेल तो बघून लिहायचा. इथं आहे, हिमालय डॅश पर्वत आहे, तर हिमालय कसं पर्वत आहे, उंच. कंपासात घ्यायला आईने मला डॅश रुपये दिले, तसे उत्तर आहे 100. बागेत डॅश फुले आहेत, कसे, टवटवीत. ताईने मला डॅश सदरा दिला, कसा, नवा. ताईने मला नवा सदरा दिला. आपण समजावून घेऊया. खालील तक्ता वाचा आणि समजावून घ्या. वाक्य आहे आणि इथं काळ आहे. पहिलं वाक्य आहे, अनवर वेगाने धावतो. ही क्रिया आता घडत असते. जेव्हा पण क्रिया आता घडत असते त्याला म्हणतात वर्तमान काळ. मी जेवतो, मी आता जेवत आहे म्हणजे काय, तो काय, वर्तमान काळ. तसंच मी अनवर वेगाने धावतो, हा काय आहे, वर्तमान काळ. काल अनवर वेगाने धावला, काय झालंय, तो काल धावला. ही क्रिया घडून गेलेली आहे, मग त्याला म्हणतात भूतकाळ. जी पण क्रिया घडून गेलेली असते त्याला भूतकाळ असे म्हणतात. उद्या अनवर वेगाने धावेल, ही क्रिया तो करणार आहे, उद्या करणार आहे. जी गोष्ट घडणार असते, होणार असते, त्याला म्हणतात भविष्यकाळ. म्हणून उद्या अनवर वेगाने धावेल हे काय आहे, कोणता काळ आहे, भविष्यकाळ. कळालं तुम्हाला? जर का मी माझ्या पद्धतीने बाबांचे पत्र या विषयाचा स्वाध्याय समजवण्याचा प्रयत्न केला आहे. जर तो तुम्हाला समजला असेल तर नक्कीच माझा व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर ती तुम्ही कमेंटद्वारे विचारू शकता. धन्यवाद.